12वी मराठी आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये, आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे इयत्ता 12वी युवक भारती म्हणजेच मराठी या विषयाचे कोणते कोणते प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात ते सर्व प्रश्न केल्यामुळे तुम्हाला कुठं ना कुठं मराठीमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क घेता येऊ शकते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कार्यक्रम सांगणार आहे मराठीचं कशा पद्धतीने करायचं। सर्वात फर्स्ट मराठीमध्ये जी मराठीची प्रश्नपत्रिका असते त्यात पहिला जो विभाग असतो विभाग 1 तो संपूर्णपणे अवलंबून असतो गद्य। तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित असेल ज्यांनी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ज्यांना माहित आहे त्यांना ऑलरेडी माहित असेल की विभाग 1 गद्य असतो। ज्यांनाही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहित नाहीये त्यांना ह्या व्हिडिओमध्ये तर मी स्वरूप सांगेन बट त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 1 कृती क्रमांक 1 मध्ये कोणत्या धड्यातली कृती तुम्हाला येऊ शकते। प्रश्न क्रमांक 1 किंवा कृती क्रमांक 1 जी असते ती टोटल गद्य विभागावर असते जे की संपूर्णपणे 20 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात। आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला दृकश्राव्य धारणातील कारगिल अशा प्रकारचा इथे एक प्रश्न आलेला आहे। हा 2022 च्या बोर्डाचा एक्झामचा प्रश्न आहे बट विभाग 1 मध्ये कोणते कोणते धडे महत्त्वाचे आहेत, प्रत्येक धड्यातली कोणती कोणती कृती तुम्हाला करायची आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिला जो पुस्तकातील पाठ क्रमांक 1 आहे वेगवशता प्राध्यापक प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या मार्फत लिखित हा धडा आहे, पाठ आहे। तर यातील जो सर्वात पहिला उतारा मी जो तुम्हाला सांगेन तो असेल तुमच्या पुस्तकातील पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 3 आणि 4 याच्यावरील तो उतारा आहे व उतारा तो कुठून स्टार्ट होतो चेक करा। वेग हे गतीचे एक रूप आहे, इथून तुम्हाला ते उतारा अभ्यासाला स्टार्ट करायचं आहे आणि उताराचा शेवट होतो अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे। इथपर्यंत उतारा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे। आता या उतारावर कशा प्रकारची कृतीतले सर्वात पहिले प्रश्न येतात, पहिला प्रश्न चेक करा अधोगती म्हणजे हा तुम्हाला पहिला प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे खालील कृती करामध्ये। त्याच्यानंतर जीवन विभागलेले घटक असे इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर कार्नेलियामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की माणसे वाहनावर आरूढ होतात कारण आणि जीवन हे दश दिशांनी विभागलेले आहे कारण। अशा 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं लिहायचं आहे ज्याच्यासाठी अनुक्रमे प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक उपप्रश्नासाठी तुम्हाला 1-1 मार्क तिथं दिलेले असतात। त्याच्यानंतर याच्यावर काही प्रश्न क्रमांक 3 येतात ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा। हा जो विधान आहे तो सोदाहरण स्पष्ट करा असं तिथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। या प्रकारचे एक प्रश्न येऊ शकतो। त्याच्यानंतर अहोरात्र भरारणारी व थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते या विधानांचा तुम्हाला समजलेला अर्थ। तुमच्या स्वतःच्या भाषेत त्या उतारामध्ये जे सांगितलेलं आहे की अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते या विधानाचा अर्थ तुम्हाला जसं समजलं त्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचा आहे। विभाग 1 जो आहे तो तुम्हाला तब्बल 20 मार्कासाठी आहे आणि ते 20 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ह्या व्हिडिओमध्ये जे मी उतारे तुम्हाला सांगेन ते तेवढे उतारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तुम्ही कॉमर्सचे असाल किंवा आर्ट्सचे असाल तर राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल इत्यादी विषयाचे ऑलरेडी प्रश्न आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत। महत्त्वाचे प्रश्न इंग्लिशचे सुद्धा ऑलरेडी चॅनलवर उपलब्ध आहेत आणि कॉमर्सचे असताल तर अकाउंट्स, ओसीएम, इकॉनॉमिक्स, सहकार, एसपी या सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्न सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, राईट। त्याचबरोबर आता ह्या सर्व उतारांची तुम्हाला उत्तरे हवी असतील, सर तुम्ही आम्हाला प्रश्न तर द्यायलात बट उत्तरांचं काय, आम्हाला उत्तरे सांगा, तर मग अशा वेळेस तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि तिथून 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स खरेदी करायचा आहे। तिथे तुम्हाला आर्ट्स आणि कॉमर्सचं प्रत्येक विषयातील नोट्स, प्रत्येक विषयाचे प्रश्नपत्रिका तिथे तुम्हाला उपलब्ध आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध कॉलेजमध्ये झालेले पेपर सुद्धा उपलब्ध आहेत। तर कोर्स खरेदी करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून चेक करू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो कोर्स खरेदी करू शकता। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 उतारा। आता नेक्स्ट जो उतारा आहे
तो चेक करा, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, खालील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा तुमच्या पुस्तकातला आणखी एक उतारा आहे, ज्याच्यामध्ये इथे तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की चौकट पूर्ण करा, ज्याच्यामुळे सांगितण्यात आलेलं आहे की अति वेगामुळे बेभान होणारी आणि घरोघरी दरोडई वाहने उपलब्ध असलेला देश, घरोघरी व दरोडई वाहने उपलब्ध असलेला देश, असा दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे अति वेगामुळे बेभान होणारी, जे पण आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं सांगण्यात आलेलं आहे हे केव्हा घडेल ते लिहा, त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे जेव्हा वाचलेला वेळ घालवण्यासाठी माणसे वाहनांच्या आहारी जातात तेव्हा काय काय घडते, 2 मार्कासाठी विचारण्यात आलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे ऍट दिस मोमेंट, हा जो तुम्हाला उतारा दिसत आहे तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या पाठातील हा उतारा आहे. किती जणांचा अभ्यास झालेला आहे लगेच कळून जाईल, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. जिथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात आणि हा जो उतारा असतो तो संपेल कुठं, मग वाहने माणसांवर स्वार होतात, इथं हा उतारा संपूर्णपणे संपेल. ऑलराईट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही बेसिक प्रश्न सांगण्यात आलेले आहेत. या उतारामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. सर्वात पहिला प्रश्न याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात मग वाहने माणसावर स्वार होतात, हे विधाने सुधारण स्पष्ट करा. नीट लक्ष द्या की आरंभी म्हणजे सुरुवातीला माणसे वाहनांवर स्वार होतात, आपल्यासारखे जे लोक आहेत ते वाहनावर स्वार होऊन जातात आपण, मग वाहने माणसावर स्वार होतात. वाहने माणसावर स्वार होतात म्हणजेच काय की माणसाला एकदा जर गाडीची सवय लागली तर तो चलणं विसरून जातो, कुठेही जायचं असलं तरी तो वाहनावरच जातो, याचा अर्थच काय, वाहने माणसावर स्वार होणे. आता हे तुम्हाला सुधारण स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर वाढत्या वाहतूक कोंडी याविषयी तुमचे मत तुमच्या शब्दात लिहा. राईट. हे एवढं एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला याचं करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उतारा 3, तिसरा उतारा, जो की आणखी एक महत्वाचा उतारा याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सर्वात पहिला आहे चौकटी पूर्ण करा. चौकटी पूर्ण करामध्ये इथं वेग हिरावून घेतो ते कोणते कोणते आहेत, कारणे लिहा. अपघात होण्याची 2 कारणे, अपघात होण्याची 2 कारणे कोणते कोणते आहेत. त्यानंतर उतारा जो स्टार्ट होईल महत्वाचा, ते कुठून स्टार्ट होईल, ते उतारा स्टार्ट होईल वाहने हे वेळ वाचवण्यासाठी असते, त्यापासून ते स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे, हे आपले इथपर्यंत तुम्हाला हा उतारा जो आहे तो व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. राईट. जवळपास ऑलमोस्ट सर्व गोष्टी रिपीट आहेत. त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये इथं काय विचारण्यात आलेलं आहे चेक करा की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालविण्यासाठी नसते, याविषयी तुमचे मत लिहा. किंवा दुसरा प्रश्न आहे सुरक्षित व सुखाचा प्रवास व्हावा यासाठी वाहन चालविताना कोणती कोणती दक्षता घेतली पाहिजे. सुरक्षित व सुखाचा प्रवास व्हावा यासाठी वाहन चालविताना कोणती दक्षता घेतली पाहिजे, तुमच्या शब्दात लिहा, असं इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, जे तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ऑलराईट. सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित चालू आहेत. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गद्य क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव. राईट. नीट लक्ष द्या. आयुष्य आनंदाचा उत्सव, लेखकांचे नाव आहेत शिवराज गोरले, यांच्या लिखित हा गद्य क्रमांक 3 आहे, जो तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. आणि हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 10 वर दिल्यात आलेला आहे. ओके. आता हा गद्य कुठून चालू होतो, हा ओव्हरऑल उतारा आनंद सगळ्यांनाच हवा असतो, इथून तुम्हाला स्टार्ट करायचा आहे आणि शेवट होईल आनंदाला प्रसवतो तोही आनंदच, आनंदाला प्रसवतो तोही आनंदच, असा हा उतारा ओव्हरऑल असेल. जस्ट 1 सेकंड, माय बॅड. डन. आता हा ओव्हरऑल उतारा आहे. आता या उतार्यावरील महत्त्वाचे प्रश्न बघा. सर्वात पहिले कृतिकरामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे की लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या कोणत्याही 2 गमती, उतारा वाचून आनंदाच्या ज्याही 2 गमती असतील ते तुम्हाला तिथं लिहून टाकायचे आहेत. त्यानंतर चौकटी पूर्ण करामध्ये आनंदाविषयी लोकांना पडणारे प्रश्न, आता जो सुख असतं, आनंद असतं आपलं, त्याविषयी लोकांना कोणते कोणते प्रश्न पडतात
ते तुम्हाला तिथं सांगायचं आहे उतारा वाचून, ज्याच्यासाठी 4 मार्क 2 मार्क असतात. या आकृतीतल्या प्रश्नांसाठी 2, या चौकटी पूर्ण करायसाठी 2, बस समाप्त. 4 मार्क इथं झाले तुम्हाला, उतारा वाचूनच 4 मार्क होऊन झाले. त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये प्रश्न दिलेले आहेत, त्या दोन्हीपैकी कोणताही एक सॉल्व्ह करायचा आहे. लेखकाने सांगितलेल्या आनंदाचे स्वरूप तुमच्या शब्दात स्पष्ट करा. लेखकाच्या मते जे सांगितलेले आनंदाचे स्वरूप आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचं आहे. आता तुमचं स्वमत लिहित असताना तुम्ही उतारातील काही शब्द घेऊ शकता, पण ऍज इट इज उतारा लिहू शकत नाही. ओके, तुम्ही जर जशाच तसं उतारा लिहिलं तर 4 पैकी एकच मार्क पडते. तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे आणि लिहित असताना तुम्ही सुरुवातच असं करू शकता की माझ्या मते, राईट, आणि मग तुमचं जे पण काय मत आहे ते तुम्ही तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे की आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो, या वाक्यातील आशय तुमच्या शब्दात लिहा. आनंदाचा झऱ्याचा उगम आपल्याच अंतरंगात असतो, या वाक्यातील आशय तुमच्या शब्दात लिहा. दोन्हीपैकी जे पण प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात की सर आता हा जो प्रश्न आहे सर आम्हाला येते, म्हणजे विचार करून आम्ही लिहू शकतो, बट सर आम्हाला जर एखादं एक मॉडेल आन्सर मिळालं की कशा पद्धतीने ते प्रश्न लिहायचं, किंवा एका विद्यार्थ्याचं मॉडेल आन्सर मिळालं की ज्यानं ते ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे, तर मग सर मजा येईल, कुठं ना कुठं आम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स घेण्यात मजा येईल. मग अशा वेळेस करायचं काय? मग अशा वेळेस तुम्हाला वापरावं लागते नोट्स. आणि नोट्स कुठं मिळतात? ऍप्लिकेशनवर. DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स घ्या. त्याच्यामध्ये मराठीच्या सर्वच्या सर्व नोट्स, कॉलेजची प्रश्नपत्रिका सुद्धा उपलब्ध आहेत. कमेंट सेक्शन मध्ये 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्सची लिंक ऑलरेडी दिलेली आहे. ऑलराईट, त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच पाठातील एक उतारा आहे, पाठ्यपुस्तक प्रश्न क्रमांक 11 आणि 12. त्याच पाठातील दुसरा उतारा, ज्याच्यामध्ये काय अशा पद्धतीचे येऊ शकतात की खालील चौकटी पूर्ण करामध्ये निरागस आणि आनंदी वृत्तीची असणारी, कणाकणानं टिपायांचा असतो तो, असे 2 प्रश्न आलेले आहेत. हे केव्हा घडेल ते लिहा. खाली काय लिहिलेलं आहे की छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होत जातो तेव्हा, आणि आपल्याला थक्क व्हायला होतं जेव्हा. असे 2 प्रश्न आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत. खूप सारे विद्यार्थी म्हणत होते की मी म्हणत होतो की त्यांना मी डायरेक्ट धड्यांचे नावं सांगितलं, वेगवशात सांगितलं, त्यानंतर आणखी 2-3 धड्याचे नाव सांगितले. नाही सर, धड्याचे नाव नको, आम्हाला डायरेक्ट तुम्ही प्रश्न द्या, म्हणजे आम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल, नसतं आम्ही पूर्ण ब्लँक होऊ. मग मी त्यांना सांगितले बाबा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. नाही सर, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली की ते चेक करायचे वांदे होतात, पुन्हा कॉन्फिडन्स लो होते, पेपर येण्या गेले की. मग डायरेक्ट आम्हाला महत्त्वाचे प्रश्न द्या. त्यामुळे सर्व महत्त्वाचे प्रश्न उपलब्ध करण्यात आलेला आहे. स्वमत अभिव्यक्ती काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. लेखकाने वर्णिलेल्या निसर्गातून मिळणारा आनंद तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर सौंदर्य जसं जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. काय सांगण्यात आलेलं आहे की सौंदर्य जसं पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो, या विधानाबाबत तुमचे मत लिहा. राईट, या विधानाबाबत जे मत आहे 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट मध्ये एकदम भारी पद्धतीने सांगण्यात आलेला आहे, आणि हा प्रश्न एक्झामला येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे व्यवस्थित त्या कोर्स मध्ये बघून कव्हर करून घ्यायचे. 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कोर्स परचेस केलेला आहे. सो 21 रुपये जास्त डील नसते. तुम्ही 21 रुपये दिल्यामुळे तुम्ही का अंबानी होत नाही, सॉरी तुम्ही काय विजय माल्य होत नाही आणि मी का अंबानी होत नाही. त्यामुळे फटाफट परचेस करून घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उतारा क्रमांक 3, त्याच पाठातला, जो की चालू होतो, यश वैभव ही आनंदाची कारणे नव्हेत, इथून आनंदात काम करू शकाल, यश मिळू शकाल. इथपर्यंत हा ओव्हरऑल आपला उतारा आहे. ओके, आता या उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात चेक करा. की कृतिकरामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आनंदी आयुष्यासाठी लेखकाने सांगितलेली सोपी तत्व. त्याच्यानंतर खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. ह्याच्यामध्ये कोणते कोणते विधाने सांगण्यात आलेले आहेत की यश वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. त्यानंतर पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो, पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. असे हे 2 प्रश्न आहेत जे व्यवस्थित
कव्हर करायचे. माझ्या मते तुमच्यापैकी ज्यांचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे हे प्रश्न बघूनच त्यांना लगेच आन्सर येत असतील, किंवा सध्या कॉलेजमध्ये जे घटक चाचण्या झालेल्या आहेत त्या घटक चाचण्यामध्ये किंवा प्री बोर्ड्स राऊंड एक्झाम मध्ये वार्षिक पेपरमध्ये ऑलरेडी तुम्हाला हा उतारा आलेला सुद्धा असेल. राईट, असं जर झालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे, आणि जर काय डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. हा पहिला प्रश्न आलेला आहे की तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आलेला आहे, ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट कराल. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट कराल, असा हा तिसरा प्रश्न आलेला आहे. आता ह्या दोन्हीपैकी कोणतेही एक सॉल्व्ह करू शकता. अनेक वेळा ज्यांचंही वाचन जास्त आहे, ज्यांनीही मराठीचे नोट्स व्यवस्थित वाचलेले आहेत, पुस्तक व्यवस्थित वाचलेले आहेत, त्यांना स्वमत लिहिण्याची त्यांची टेक्निक थोडीशी चांगली असते. 4 मार्क आहेत, त्याच्यामुळे कुठं ना कुठं तुम्हाला लिखाणावर भर द्यायचा आहे. वाचन तर करायचंच आहे, बट वाचलेलं लक्षात राहते का हे जर तपासायचं असेल तर कुठं ना कुठं लिखाण महत्वाचं आहे. वाचन आणि लिखाण हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वीरांना सलामी. नेक्स्ट जो घटक मला असं वाटतो महत्वपूर्ण आहे तो म्हणजे वीरांना सलामी. अनुराधा प्रभुदेसाई यांच्या मार्फत लिखित हा ओव्हरऑल पाठ आहे. आता हा पाठ तुमच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 20 वर आहे. सुरुवात कुठून होतो, एका पर्यटकाच्या नजरेतून केलेला 7 दिवसांचा प्रवास, आणि शेवट होतो डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. हा एवढा उतारा तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता ह्या उतार्यावर प्रश्न कसे येऊ शकतात, कृती 1 ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लेखिकेच्या 7 दिवसाच्या पर्यटनातील शेवटचे टप्पे लिहा. ते 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर एका शब्दात उत्तरे द्या असा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तोलोलिंग या पायथ्याशी बांधलेले स्मारक, टोलोलिंग या पायथ्याशी बांधलेले स्मारक, आणि भयान पर्वतावर चढणारे कोण असतात, काय नाही, ते तुम्हाला तिथं लिहावयाचे आहे. ओके. त्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला लिहायचे. त्यातलं पहिलं आहे जे तुमच्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे, कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल तुमचे मत मांडा. कारगिलचं जे युद्ध झालं होतं जे की 26 जुलै रोजी भारताने जिंकलं होतं, तर त्या कारगिल जो दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. ओके. तर त्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी जो पराक्रम दाखवला होता त्याबद्दल तुमच्या शब्दात मत लिहायचं आहे. परवाच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा पिक्चर आला होता शेरशाह, तुम्ही बघितला असेल तर तो याच मूवीवर आधारित आहे. त्याच्यामध्ये जो कॅप्टन होते, कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका त्या अभिनेत्यानं केली होती. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, भयान पर्वतावर अथक चढणारे आमचे धैर्यधर. या ओळीतून भारतीय जवानांचे तुम्हाला जाणवणारे गुण विशद करा. जे पण तुम्हाला वाटते भारतीय जवानांचे गुण आहेत ते तुम्हाला तिथे विशद करायचे आहेत. ऑलराईट. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे नमुना कृती क्रमांक 2, जे की त्याच धड्यातील पान क्रमांक पृष्ठ क्रमांक 21 वर आहे. आता हा चालू कुठून होतो, ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो, इथून हा धडा चालू होतो, इथून हा पॉइंट चालू झालेला आहे. आणि शेवट 10 वर्षांनी पाळला अरुणाचल मध्ये भारत सीमेवर भेटून. इथपर्यंत हा ओव्हरऑल जो आहे तो आपला उतारा आहे. ऑलराईट. आता याच्यावर प्रश्न कसे कसे आहेत, लेखिकेने मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडण्याची 2 कारणे. लेखिकेने मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला याची 2 कारणे तुम्हाला लिहायचे आहेत. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट, मिशन लडाखला निघण्यापूर्वी येथून प्रतिसाद मिळाला. मिशन लडाखला निघण्यापूर्वी येथून प्रतिसाद मिळाला. कुठून प्रतिसाद मिळाला ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर कर्नल यांनी लेखिकेला दिलेली शाबासकी. कर्नल जायांनी लेखिकेला दिलेली शाबासकी तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर
नेक्स्ट आहे स्वमत अभिव्यक्ती, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणते कोणते प्रश्न आहेत. सैनिक हेच खरे नायक आहेत या विधानाशी तुमचे मत व्यक्त करा. सैनिक हेच खरे नायक आहेत या विधानाशी तुमचे मत व्यक्त करा. आणि दुसरा प्रश्न आलेला आहे कर्नल झा यांचे स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. जे कर्नल झा होते यांचं स्वभाव वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला काय वाटतंय त्यांचं कर्नल झाचं जे एक्झॅक्ट स्वभाव वैशिष्ट्य होतं ते तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये तुम्हाला मांडायचं आहे. त्याच्यानंतर नमुना कृती क्रमांक 3 याच पाठातून उतारा पान नंबर 24. ओके, पेज क्रमांक 24. सुरुवात कुठं होतं उतारा? गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं पासून आम्हाला त्यांची गरज आहे इथपर्यंत. आम्हाला त्यांची गरज आहे इथपर्यंत हा ओव्हरऑल उतारा आहे. आता याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने आलेले आहेत चेक करा. सर्वात पहिला प्रश्न आहे ब्रिगेडियर ठाकूर यांनी लेखिकांनी केलेली विनंती वजा सूचना. विनंती वजा सूचना. त्यानंतर मिशन कोणते कोणते 2 विनंती वजा सूचना होते ते सांगायचे एका मार्कासाठी. त्यानंतर मिशन लडाखच्या गेल्या 5 वर्षात लेखिकेला झालेली जाणीव आणि 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळीचे कर्नल. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळीचे जे कर्नल होते त्याबद्दल माहिती सांगायचं आहे. आणि पहिला प्रश्न मिशन लडाखच्या गेल्या 5 वर्षात लेखिकेला झालेली जाणीव. हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत. आता स्वमत अभिव्यक्ती कोणते कोणते आहेत? सर्वात पहिला आहे ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला करण्यामागचे तुम्हाला जाणवणारे कारणे लिहा. की ब्रिगेडियर ठाकूर यांनी लेखिकेला का गायडन्स करायला सांगितलं त्या शहरातील मुलांना, त्याच्या मागचं एक्झॅक्ट काय हेतू ब्रिगेडियर ठाकूरचा होता जे तुम्हाला जाणवलं ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आणि ते जर नसेल तर दुसरा प्रश्न आहे लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात या विधानातील आशय स्पष्ट करा. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर गद्यपाठ 8 रेशीम बंध. ओके, डॉक्टर युम पठाण यांच्या मार्फत दिलेला गद्य आहे. गद्याची सुरुवात होते पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 35 आणि 36. 35 व 36 इथून या ओव्हरऑल उताराची सुरुवात होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली असते इथून तुम्हाला सुरुवात करायचं आहे. आणि चाफ्यांचा देखील राईट, चाफ्यांचा देखील किंवा फुलांचा घाणेरी चंद्र देखील पांढऱ्या शुभ्र निरक्त चंदनी चाफ्यांचा देखील असा ओव्हरऑल तो पॅसेज आहे. ओके, आता याच्यावर सर्वात पहिले प्रश्न काय दिलेले आहेत? प्रस्तुत उतार्यात लेखकांनी उत्तर रात्रीच्या आगमनांची सांगितलेली 2 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायचे. त्यानंतर उताराच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा आणि लेखकांचे वर्णन केलेली 2 फुले. लेखकांची वर्णन केलेले जे पण 2 फुले तुम्हाला माहिती आहेत ते तिथे तुम्हाला लिहायचे. त्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये मन कसं समेवर आलेलं असे असतं हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मन कसं समेवर आलेलं असतं हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा उत्तर रात्रीच्या आगमनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा उत्तर रात्रीच्या आगमनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. असे हे प्रश्न आहेत. व्यवस्थित अभ्यास करायचं आहे पब्लिक. ओके, त्यानंतर याच धड्यातून उतारा दुसरा प्रश्न क्रमांक 36 पेज नंबरवर आहे. उतारा चालू होतो या साऱ्यांमध्ये नि माझ्यांमध्ये इथून सुरुवात करायचं. तर हा विचार हे नाजूक नातं पाकळीनं पाकळी उलगडूनच लागतो. पाकळीनं पाकळी उलगडू लागतो. इथपर्यंत हा ओव्हरऑल पूर्णच्या पूर्ण उतारा आहे. आता याच्यावर सर्वात पहिले 2 प्रश्न कोणते आलेत? खिडकीतल्या काळोखात लेखक काय शोधत होते हा पहिला प्रश्न आहे. दुसरा उताराच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिला आहे एकच विश्वाचे 2 घटक. एकच विश्वाचे 2 घटक हा प्रश्न तुम्हाला तिथं विचारण्यात आलेला आहे. राईट, ते तुम्हाला लिहायचं आहे. डन. आणखी एक वेळेस सांगतो जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत मे बी तुम्हाला असं वाटत असेल की एवढं सगळं अभ्यास केलं तर कसं होईल किंवा हेच एक्झाम मधील गॅरंटी कसं आहे. बघा, काही ना काही अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे. मी कुठं ना कुठं तुम्हाला ऍटलिस्ट एक
उम्मीद की किरण तरी द्यायलो, आशेचे किरण तरी मी तुम्हाला सांगायलो की एवढा अभ्यास करा, एक्झामला येते. भलेही नीट लक्षात घ्या, हे सांगितलेले उतारे परीक्षेला आलं नाहीत, पण याचा अभ्यास जर केलात तर जोही उतारा एक्झाम मध्ये येईल तो तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. राईट, काहीच ना अभ्यास करता गेलात तर मार खाणार आहात, मग तिथं कुठं ना कुठं गडबड होणार. बट व्यवस्थित प्रॅक्टिस करून गेलात उतारे वगैरे तर मग पॉसिबल आहे. मराठीवर टोटल मी प्रत्येक विभागावर एक एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त विभाग 1 बद्दल सांगितलं, पुढच्या व्हिडिओमध्ये विभाग 2 बद्दल सांगेन. हे पाचीच्या पाची व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या, सिस्टमॅटिक अभ्यास करा, गॅरंटीड मराठीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स स्कोर करता येईल. ऑलराईट, चला त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे रेशीमबंध हा जो शब्द आहे हा किती समर्पक आहे याचं जो मत आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दामध्ये लिहा. निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये ओव्हरऑल जे परस्पर संबंध असतात ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट याच चॅप्टर मधील उतारा आहे जो पृष्ठ क्रमांक 37 वर आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 37 वर सुरू होतो. प्रकाश पसरू लागतो इथून तर एवढी अनिवार ओढ का बरं लागली असती इथपर्यंत. एवढी अनिवार ओढ का बरं लागली असती इथपर्यंत. आता ह्याच्या आधारे कसे कसे प्रकारचे प्रश्न येतात चेक करा. सर्वात पहिला प्रश्न आहे, हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते कधीचेच असावेत. याचे रिलेटेड 2 पॉइंट्स तुम्हाला तिथे लिहायचे. त्याच्यानंतर ही गोंडस फुले आपल्याला काय देऊन जातात असं लेखकाला वाटते, तर काय काय देऊन जातात ते तुम्हाला 2 आन्सर तिथं लिहावयाचे आहेत. त्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये संत तुकारामांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली स्वैरी धैर्य का बरं म्हटले असावे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. वृक्षवल्ली आम्हा स्वैरे असं संत तुकारामांनी का म्हटलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. स्वैरे धैर्य म्हणजेच काय, जे आपल्याला मदत करतात, आपल्या अडीअडचणीत कामाला येतात. त्याचप्रमाणे वृक्ष सुद्धा मानवाची मदत करतात. मानवाला जे ऑक्सिजन लागते ते वृक्ष देत असतात. कार्बन डायऑक्साईड वृक्ष ऑब्झर्व करत असतात. राईट, निसर्गामध्ये वातावरण वृक्षामुळेच असतं, पाऊस सुद्धा वृक्षामुळेच पडतं असं मला वाटतं. बट धड्यामध्ये काय दिलेलं आहे आणि तुमचं मत काय ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यानंतर इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावुक असतात या विधानासंबंधी तुमचे मत लिहा. इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावुक असतात या विधानांसंबंधी मत तुमच्या शब्दात लिहा. त्याच्यानंतर दंतकथा, राईट, दंतकथा या पाठामधून मी काय देईल ज्याच्यामध्ये वसंत सबनीस यांच्या मते, सॉरी हे लेखक आहेत, लेखक वसंत सबनीस. आता या पाठामधून पृष्ठ क्रमांक 43 व 44, पृष्ठ क्रमांक 43 व 44 इथं या म्हणजे या पृष्ठ क्रमांकावर उतारा आहे. मग स्वतः तर दंताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, इथून चालू करायचं. पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे इथपर्यंत हा ओव्हरऑल उतारा आहे. आता याच्यावर प्रश्न कशा प्रकारे येतात की पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली दिलेला आहे की खालील कृती पूर्ण करा आणि ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कल्पित कथा या अर्थी आलेला शब्द प्रेयसींच्या दातांच्या कुंद कळ्यापर्यंत नेहून पोहोचवणारे, प्रेयसींच्या दातांना कुंद कळ्यापर्यंत नेहून पोहोचणारे. त्यानंतर नेक्स्ट आहे कारणे लिहा. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लेखकाच्या मते मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झालेली आहे. कारण अतिशय इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. अनेक वेळा तुम्ही कॉलेजमध्ये हसला सुद्धा असताल हे धडा शिकवत असताना, किंवा कुठं ना कुठं या धड्यातले शब्द तुम्हाला विचार करायला भाग पडले असतील. ऑलराईट, हा आधी इथं काय सांगण्यात आलेलं आहे, लेखकाला प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकरांचे उदाहरण एकिवात नाही. कारण असं ओव्हरऑल प्रश्न आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, लेखकाला प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण एकवित नाहीत असा ओव्हरऑल ते प्रश्न आहे.
उत्तरामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जस्ट 1 सेकंड. हा, त्याच्यानंतर इथं तुम्हाला सेकंड स्वमत अभिव्यक्ती दिलेला आहे. लेखकांच्या दातांबद्दलची कल्पना तुमच्या शब्दात लिहा. दातांचे दुखणे खूपच त्रासदायक असते, तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थितरित्या लिहायचे आहे. दातांचं दुखणं खूप त्रासदायक असतं. ज्यांचं रूट कॅनल आरसी झालेला आहे त्यांना माहित असेल, किंवा ज्यांचं कमी वयामध्ये दाढ काढलेला आहे त्यांना माहित असेल. ऑलराईट. त्याच्यानंतर त्याच पाठ्यपुस्तकातील त्याच पाठातील उतारा क्रमांक दुसरा जो की पृष्ठ क्रमांक 44 वर दिलेला आहे. उतारा कुठे स्टार्ट होतो? आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती, इथून ते माणसाला मरण आणि दात दुखी चुकवताच येत नसावी इथपर्यंत पूर्णच्या पूर्ण पॅसेज आहे. राईट. सुरुवात कुठं झालंय चेक करा. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती, इथं हा पॅसेजची सुरुवात, या उताराची सुरुवात झालेली आहे. आता याच्यावर प्रश्न कसे कसे येतात चेक करा. लेखकाच्या मते माणसाला न चुकवता येणाऱ्या 2 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते लिहा. त्याच्यानंतर खालील चौकटी पूर्ण करा मध्ये परशा स्वतःला म्हणून घ्यायचा ... त्याच्यानंतर माणसाला चुकवता येणार नाही अशी 2 गोष्टी ऑलरेडी आपण आत्ताच बघितलेले आहेत. राईट. 2 गोष्टी कोणत्या कोणत्या होत्या? शेवटीच झालेल्या आहे. मरण आणि दात दुखी. राईट. जे की माणसाला चुकवता येत नाही. थोडं जरी अभ्यास केला तर फुगटचे मार्क आहेत तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर परशाचे स्वभाव वर्णन तुमच्या शब्दात लिहा. किंवा दुसरा आहे, जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य आढळत नाही, या विधानाबद्दल तुमचे मत सकारण लिहा. ओके. चलो नेक्स्ट. उतारा चेक करा. पाठ्यपुस्तक क्रमांक 44 व 45 इथं या पेज नंबरवर आहे. अनेक वर्ष समोरील ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात, हा पहिला प्रश्न. इथून उतारा स्टार्ट होतो. एका मागून एक घाव घालीत असतो, हा दुसरा. म्हणजे इथं येऊन हा पॅसेज संपतो आपला. ऑल राईट. आता याच्यावर चेक करा कोणते कोणते उतारे दिलेले आहेत, कोणते कोणते प्रश्न आहेत. रात्रीच्या वेळी गडबड करणारे दोघे. त्याच्यानंतर दाताच्या मुळाशी खोल बसून घाव घालणारा, असे प्रश्न आहेत. त्यानंतर एका वाक्यात उत्तर द्या. दाताला मूळ असते हे केव्हा कळते? दाताला मूळ असते हे केव्हा कळते? हा इथपर्यंतचा प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये दातदुखी बाबतचे तुमचे मत लिहा. त्यानंतर लेखकाला दुखणारा दात राक्षसासारखा अकराळ विक्राळ वाटतो, याबद्दल तुमचे मत लिहा. असा हा ओव्हरऑल स्वमत अभिव्यक्तीचा प्रश्न. राईट. त्याच्यानंतरचा उतारा त्याच पाठातील पाठ्यपुस्तक क्रमांक 45 वरती दिलेला आहे, जो चालू होतो दात दुखण्याने मी पासून आणि घसा जीभ फितूर झाली होती, इथपर्यंत हा ओव्हरऑल उतारा आहे. ओके. आता सर्वात पहिले प्रश्न, लेखकाशी फितुरी करणारे कोण कोण होते? त्यानंतर तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला, यातून डोकवणारी मन. खोटे नश्वर या अर्थाने आलेले शब्द. खोटे नश्वर या अर्थाने आलेले शब्द, या दोन्हीचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. स्वमत अभिव्यक्तीमध्ये दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारा साक्षात्कार तुमच्या शब्दात लिहा. आणि दातदुखीसारखा गंभीर विषय लेखकाने विनोदी अंगाने रेखाटला आहे, तुमच्या शब्दांत लिहा. राईट. असे हे 2 प्रश्न तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीमध्ये लिहायचे आहेत. त्याच नंतर नेक्स्ट उतारा, जो की पृष्ठ क्रमांक 45 व 46 वर दिलेला आहे. दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती पासून तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो, इथपर्यंत हा ओव्हरऑल उतारा आहे. यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात? लेखकाच्या दातदुखीचे वैशिष्ट्य, लेखकाच्या घरी होणाऱ्या परिसंवादाचा विषय, लेखकाच्या घरी होणाऱ्या परिसंवादाचा अध्यक्ष, ह्या दोन्हीचा आन्सर तुम्हाला माहित असायला पाहिजे. उतारा वाचून येऊन जाईल. त्यानंतर स्वमत अभिव्यक्तीमध्ये दातदुखीवरती लेखकाच्या घरी होणारे उपचार तुमच्या शब्दात मांडा. आणि दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची काळजी कशी घ्यावी तुमच्या शब्दात लिहा. किती सोपं आहे. सकाळ संध्याकाळ ब्रश करा,
जेवण झाल्यानंतर चूळ वगैरे भरा, गरम पाण्याने एक वेळेस गुळणा करा सकाळी उठल्यानंतर, आणि मार्केटमध्ये जे टंग क्लीनर भेटते, बरोबर आहे, जीभ स्वच्छ करणार, त्याच्याने जीभ जरी घसलं तरी सर्व एकदम आपला जो माउथ असतो तो निरोगी असतो, दात सुद्धा निरोगी असतात. बट हे मी माझ्या आपल्या देशी स्टाईलने जुगाडणं सांगितलं, तुम्हाला व्यवस्थित मराठी भाषेतून शब्द वापरून व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, जस्ट 1 सेकंड ना, गद्यपाठ. रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर लिखित हा प्रश्न आहे. आता उतार्याची सुरुवात होते. मला व्यंगचित्रासाठी अखंडपणे विषय मिळतं, इथून ते हे स्मरणात गिरट्या घालायला लागतं, इथपर्यंत आहे. याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येतात, काय ते लिहा. व्यंगचित्रांसाठी लेखकाला मिळणारी प्रेरणा आणि स्त्रोत पहिला प्रश्न. दुसरा, लेखकाला नारळातून व्यंगचित्रांसाठी सुचलेल्या 2 कल्पना. स्वमत अभिव्यक्तीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की ज्या विचारांचा पाठलाग करतो तोच विषय हाती लागत नाही, हे विधान तुमच्या शब्दात सुधारण स्पष्ट करा. त्यानंतर कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत, हे विधान तुमच्या शब्दात सुधारण स्पष्ट करा. असे हे 2 प्रश्न आहेत जे तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करायचे आहेत स्वतःच्या शब्दात. त्याच्यानंतर कृती 2 मध्ये उतारा आलेला आहे, त्याच ह्याच्यातील व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून तर तो आईमध्ये दिसतो, इथपर्यंत ओव्हरऑल हा उतारा आहे जो तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावायचा आहे. छोटा उतारा आहे. याच्यावर 2 प्रश्न कोणते कोणते आहेत, विशेष लिहामध्ये व्यंगचित्रांची भाषा, त्यानंतर चौकटी पूर्ण करामध्ये व्यंगचित्रातून व्यक्त होणाऱ्या गोष्टी, कोणते कोणते 2 गोष्टी आहेत तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर स्वमत अभिव्यक्ती, आईचं नातं सगळ्या जगातील एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे, हे या वाक्यातील आशय तुमच्या शब्दात लिहा. वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीने उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते, हा दुसरा प्रश्न आहे. व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी इथून चालू होतो आणि संपतो मग मी दीपावलीसाठी खास, इथपर्यंत. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, व्यंगचित्राच्या नवीन ट्रेंडची 2 वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत ते लिहा. त्यानंतर दुसरं आलेलं आहे की व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी लेखकाला मदत करणाऱ्या व्यक्ती व त्यांची मासिक, असं हे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्वमत अभिव्यक्तीमध्ये एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकतो, हा पहिला प्रश्न. दुसरा, व्यंगचित्राच्या नव्या आणि जुन्या ट्रेंड विषयी तुमचे मत लिहा, हा अतिशय दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर हे झाले सर्वच्या सर्व मराठीमध्ये येणारे पुस्तकातील पठित उतारे, ज्याला तुम्ही म्हणू शकता, जे की तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. जवळपास 10 ते 15च्या जवळपास मी तुम्हाला उतारे सर्वच्या सर्व सांगितलेले आहेत. या सर्व उतारांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहे, जेवढेही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत, ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उतारे, त्याचबरोबर तुम्हाला आणखी तुमची जी मराठीची पुस्तक आहे त्या पुस्तकीमध्ये असलेले प्रश्नपत्रिका असतील, काहीही असतील, ओव्हरऑल जे पण गोष्टी असतील ते सर्व तुम्हाला DA2 अकॅडमीच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे, त्याच्यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक उताराची उत्तरे तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होतात. ऑल राईट. त्याच्यानंतर मराठीचे बोर्डाला आतापर्यंत विचारण्यात आलेले प्रश्नपत्रिका हवे असतील किंवा महाराष्ट्रामध्ये इतरत्र जेवढेही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये होणारे प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर नक्की ते तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जो 21 रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल. राईट. आजच्या ह्या क्लाससाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात प्रश्नपत्रिकेतला जो विभाग क्रमांक 2 आहे पद्य, याबद्दल, जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना इझी जाते. 16 मार्कासाठी विचारण्यात येतो. अपठित पद्य कोणते कोणते आहेत काय नाही ते आपण चेक करूयात. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.